असं आहे की माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. अरे लत सर नमस्कार, बघितलं नाही मी तुम्हाला. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय का? ओके. मला आल्या आल्या गुड मॉर्निंग म्हणायची सवय म्हणून इथे पण सुरुवात मी गुड मॉर्निंगनी करतो. हरकत नाही ना? अरे हरकत आहे का? मागची मला काही रिस्पॉन्स देतील तर मी बोलेल. गुड मॉर्निंग. थँक्यू. रेनबो यूथ फेस्टिवल मला सकाळपासून येण्याची खूप इच्छा होती, पण येईपर्यंत खूप उशीर झाला. सॅन कम्प्युटेक, सॅन इन्फोटेक आणि सगळ्या प्रायोजकांच्या वतीने हा रेनबो यूथ फेस्टिवल होतोय. म्हणतात ना की गॅदरिंग हा लाईफमधला खूप छान पार्ट आहे. कॉलेज हा लाईफमधला खूप छान पार्ट आहे आणि कॉलेजमधला परीक्षा हा खूप वाईट पार्ट आहे. मी आज रेडिओवरती सकाळी 2 जोक सांगितले, ते फक्त बोलता बोलता सांगतो. हा जोक सांगितल्यानंतर कदाचित थोड्याशा मुली माझ्यावर रागवतील, त्याच्याकरता मी आधीच सॉरी म्हणतो. फेसबुकवरचा जोक असा होता की मुलींना कम्प्युटरमध्ये 80% पडतात. मुली ऐकतात सगळ्या? मुलींना कम्प्युटरमध्ये 80% पडतात, पण त्यांना साधी प्रॉपर्टी बदलता येत नाही. मुलांना 40 मार्क पडतात, पण मुलं अख्खा कम्प्युटर हॅक करू शकतात. आणि असो. आणि दुसरा खूप छान होता. न्यूजपेपर वाटणाऱ्या लोकांना आमचं एक नम्र निवेदन आहे. न्यूजपेपर वाटणाऱ्या लोकांना आमचं एक नम्र निवेदन आहे. आमच्या परीक्षा असताना सकाळच्या वेळेमध्ये कृपया पेपर असं ओरडत जाऊ नका, पोटामध्ये जाम गोळा येतो. सो हे गॅदरिंगचं वातावरण आणि यूथ फेस्टिवल सगळं गमतीशीर असतं. आणि खरं सांगू, कला ही आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. ती आपल्याला दाखवण्याची संधी सॅन इन्फोटेक, सॅन कम्प्युटेक, लोकमत आणि सगळ्याच प्रायोजकांनी रेडिओ मिर्चीने आपल्याला दिलेली आहे. सो मला इथे बोलण्याची संधी दिली. तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणतो. तुमच्यासोबत फॅशन शो मी हे आता इथे एन्जॉय करणार आहे. थँक्यू.